तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील झिरवळांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली आहे। एआयचा जमाना आहे असं पडळकर म्हणाले। व्हिडिओ खरा आहे की खोटा हे पाहावं लागेल असंही पडळकर म्हणाले। आता हे बघा, एआयचा जमाना आहे। झिरवळ साहेब बिचारा गरीब माणूस आहे, नेमकं काय झालंय ते बघायला पाहिजे। तो खरंच त्या व्हिडिओची सत्यता गरीब बिचारा आहे, सत्यता तपासण्याची आवश्यकता आहे। जे काय असेल ते सत्यता तपासून आमचे वरिष्ठ नेते, आता मी आमदार माणूस, मी एवढ्या मोठ्या विषयावरती काय जमाना, परंतु आता एआयचा जमाना काय पण येतोय व्हिडिओमध्ये, त्याचं जरा तपासणी करून त्याच्यावरती वरच्या लोकांनी निर्णय घेतला पाहिजे। तर अंजली दमानिया यांनी झिरवाळ यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली आहे। झिरवाळ आणि पवन यादव हे दोघेही सज्ञान असल्याचं दमानिया म्हणाले। शासकीय निवासस्थानात असे प्रकार योग्य नसल्याचंही मत दमानियांनी व्यक्त केलं। नरहरी झिरवळांचं तर आत्ताच्या घटकेला काही लोक म्हणतात की बाबा ती दोन ॲडल्ट्स आहेत, ते कन्सेन्शुअल आहे, तर दोघांच्या मान्यतेने होत आहे वगैरे वगैरे वगैरे। पण मला असं वाटतंय, एकतर हे शासकीय जागेत केलं गेलं हा पहिला प्रश्न, हे कसं झालं, तिथे दारूच्या बाटल्या दिसत आहेत, हे सगळं व्हिडिओ शूटिंग जे केलं गेलंय ते डेफिनेटली त्यांनी ब्लॅकमेलिंगसाठी केलं, याच्यात काहीच शंका नाही। पण आपण करतोय काय याचं भान असणं हे नक्कीच गरजेचं होतं। तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। खरातचं प्रकरण सुरूच असून नवीन प्रकरण काही मंत्र्यांनी अनैतिकतेचा अश्लीलतेचा कळस गाठल्याचं त्यांनी म्हटलंय। खरातांचं प्रकरण जे आहे ते सुरूच आहे आणि आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे। या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आणि यांच्याशी संबंधित लोकांनी अनैतिकतेचा आणि अश्लीलतेचा इतका कळस गाठलेला आहे की आता मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये तृतीयपंथीयांसोबत सुद्धा अश्लील चाळे गेलेले आहेत। आता हे ओशनो जलचे सगळे कस्टमर आहेत का, असा पण आता शंका यायला लागलेली आहे। कारण मोठ्या लोकांच्याच गाड्या ते जल घ्यायला जात होते आणि विशेषतः ते जल मागून घेतलं जात होतं। आता ह्या गोष्टीला काय म्हणायचं, माफी तर मागणं सोडा, कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू होतो। तिकडे मनोहर कुलकर्णी म्हणतात की खरातला मारून टाका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।